नमस्कार मंडळी. आज मला तुमच्या समोर उभं राहून एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुमच्यापैकी अनेक जण पोलीस स्टेशनचा परिसर किंवा वर्दीतला माणूस पाहिला की थोडं घाबरतात, दडपण घेतात. कधी कधी पोलिसांबद्दल तुमच्या मनात नकारात्मक विचार सुद्धा येतात. पण आज तुम्हाला एका वेगळ्या नजरेतून आम्हाला बघायला सांगायचंय. मित्रांनो, कायद्याचा धाक हा तुमच्यावर अन्याय करणाऱ्यांसाठीच आहे, तुमच्यासाठी नाही. कायदा ही एक शिस्त आहे जी या समाजाला एकत्र बांधून ठेवते. जर रस्ते वाहतुकीचे नियमच नसतील तर अपघात होणारच. गुन्ह्यांविरुद्ध कडक कायदा नसेल तर सुरक्षितता धोक्यात येणारच. आम्ही पोलीस म्हणजे फक्त काठ्या किंवा बंदुका नाही येतो, तर आम्ही कायद्याचे ते शिपाई आहोत जे तुमच्या हक्कांचं रक्षण करतात. आज तुम्ही घरात निवांत शांत आहात, तेव्हा तुमच्या घराबाहेर एक पोलीस उन्हात पावसात थंडीत उभा असतो. कशासाठी? तर तुम्हाला एक सुरक्षित समाज मिळावा यासाठी. सण उत्सव असोत, निवडणुका असोत किंवा नैसर्गिक आपत्ती, तुम्ही आनंदात सहभागी होण्याआधी तुमच्या सुरक्षेची काळजी करणारा पहिला माणूस पोलीस असतो. आम्हाला ही वर्दी दिली गेली आहे ती तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही, तर तुम्हा लोकांना आधार देण्यासाठी. हो, आम्ही सुद्धा तुमच्यापैकीच एक आहोत. आणि मुख्य म्हणजे आम्ही सुद्धा माणूस आहोत बरं का. आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही कुटुंब आहे. पण जेव्हा प्रश्न तुमच्या सुरक्षेचा येतो तेव्हा आम्ही आमचं कर्तव्य सर्वात आधी निवडतो. त्यामुळे जेव्हा यापुढे रस्त्यावर तुम्हाला एखादा पोलीस अधिकारी उभा दिसेल ना, तर त्याला बघून तेव्हा घाबरू नका. त्याला एक अभिवादन करा. कारण तो पोलीस शिपाई हा समाजाचा मोठा रक्षक आहे. पोलिस नेहमीच समाजाचा मित्र होता, आहे आणि कायम असेल. कारण समाज सुरक्षित तर आम्ही आनंदी. धन्यवाद.